श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुलसी विवाह। आता येत आहे आपला तुलसी विवाह, त्याच्याविषयी माहिती सांगणार आहे। आम्हाला सुतक आहे त्यामुळे मला तुलसी मातेला हात लावायला चालणार नाही। त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगेल की आपले जे श्रीकृष्ण आहेत, बाळकृष्णांनाही मला हात लावायला जमणार नाही, म्हणून मी तुम्हाला कृती करून न सांगता जे ओरली मला सांगता येईल मी तेवढं नक्कीच सांगेल। पुरेपूर आपल्याला माहिती पूर्ण देईल मी। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात तुलसी विवाह करायचा आहे। तुलसी माता जी असते आपल्या घरामधली, आपण हिंदू धर्मात आहोत तर हिंदू धर्माचं म्हणजे ओळखायचं सगळ्यात मोठी खूण जर असेल तर जो हिंदू असो त्यांच्या घरात तुळशी मातेचं रोप जे असतं ते लावलं गेलेलं असतं। प्रत्येकाच्या घरात असणं म्हणजे हिंदूची एक मोठी निशाणी मानली जाते। आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळशी माताचं रोप आहे। प्रत्येक विघ्न जे येत असतं आपल्या घरात ते विघ्न तुळशी माता आपल्या स्वतःवर घेत असतात, हे लक्षात घ्या। म्हणून त्यांच्या जी पूजा असते तीही करणं आवश्यक तेवढीच आहे। म्हणून मी सगळ्यांना सांगेल आवर्जून की सगळ्यांनी आपल्या घरामध्ये ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे, जसं आमचा आता प्रॉब्लेम आला की सुतक वगैरे असेल तर आपण म्हणजे करू शकत नाही पूजा, पण मी सांगेल की ज्यांच्या घरात प्रॉब्लेम वगैरे नाही आहेत त्यांनी सगळ्यांनी आपल्या घरामध्ये तुलसी विवाह करायचं। तुलसी विवाहाच्या दिवशी, तुलसी विवाह आपला आहे 24 तारखेला शुक्रवारच्या दिवशी। त्या दिवसापासून एकादशी जी आहे, प्रबोधिनी एकादशी जी बोलली जाते, त्या दिवसापासून तर कार्तिक पौर्णिमा जो असतो कालावधी असतो हा बघा, त्या कालावधीमध्ये तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर मी तुम्हाला सांगेन दिंडोरी प्रणित केंद्रांमध्ये रोजच्या रोज तुलसी विवाह हा करण्यात येतो। तर तुमची जी तुळशी माता असेल तर त्यांना तुम्ही केंद्रामध्ये घेऊन जाऊ शकता। तिथेही तुम्ही विवाह म्हणजे जो पूजा विधी केली जाते तरीही चालेल, तसंही केलं तरीही अगदी तरी चालेल। पण मी निश्चित तुम्हाला सांगेल असं काही नसेल तर तुम्ही घरातल्या घरात अगदी सोपी पद्धत आहे अगदी, तर तुम्ही सोप्या पद्धतीने आपल्या घरात तुम्ही तुलसी विवाह करू शकतात। तुलसी विवाह करण्यासाठी तुम्हाला आधी मी सांगेल की आपल्याला काय काय अलंकार लागतील ते मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल की आपल्या घरात काय काय आवश्यक आहे। तुलसीसाठी सौभाग्य अलंकार आपल्याला महत्त्वाचे आहेत, ते आपल्याला आणायचेच आहेत। मणी, मंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी, नवीन वस्त्राचा तुकडा म्हणजे आपला ब्लाउज पीस, ठीक आहे, तुकडा म्हणजे वस्त्र म्हणून, आणि तो ब्लाउज, आणि एक नवीन दुसरा कोरा तुकडा जो असतो तो वेगळा आणायचा आहे। तुलसी मातेला आपल्याला बाहेरून लावण्यासाठी एक आणायचा आहे आणि ओटीत टाकायला दुसरा एक आणायचा आहे। या प्रकारे आपल्याला साहित्य जे तुळशीच्या मातेच्या ओटीमध्ये सौभाग्य अलंकार किंवा मातेला सजवण्यासाठी आपल्याला जे लागणार आहे ते सामान, तुम्ही हे सामान तुळशी मातेला आपण जो कोरं वस्त्र बोलली तो लावून घ्यायचा आहे। त्याच्यावरती आपण बांगड्या वगैरे तुळशी मातेला अर्पण केला तरी चालतात किंवा ओटीत आपण ठेवल्या तरीही चालतील। विरोधे असतील ते पण आपण वरती लावल्या मातेला तरी चालतील, नाहीतर आपण ओटी जी भरणार आहात ओटीमध्ये दिलं तरीही चालेल। किंवा तुमचे अलंकार वगैरे असतील, तुम्हाला सुशोभित करायची असेल तुळशी मातेचं जे वृंदावन असतं त्या प्रकारे तुम्ही साडी नेसू शकता। ज्या पद्धतीने आपल्याला सुशोभित करायचं आहे त्या प्रकारे आपण करू शकतो आपल्या इच्छेनुसार, पण तुमचा भाव असणं खूप महत्त्वाचं आहे। मनापासून करा, छोटी करा पूजा, मोठी करा, पण नक्कीच तुमच्या घरात ही पूजा मात्र व्हायला पाहिजे। सांगेल तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे। आपल्याला आता 4 ऊस लागतील। ऊस जे असतात ते आपल्याला माहिती, ऊस का आणतो, मांडव जो असतो, लग्न जेव्हा होत असतं बघा आपल्या इथे शुभ कार्य लग्न वगैरे होतं तेव्हा मांडव केला जातो, बरोबर। तर आपल्या 4 ऊस कशाला लागतात, तर आपल्याला तुळशी मातेला मांडव तयार करण्यासाठी 4 ऊस लागत असतात। चारही बाजूंना जो पाट ठेवू, पाटावर तुळशी माता ठेवा। वृंदावन जे असेल ते वृंदावनला सुशोभित, मी तेच बोलते तुम्हाला, जसं तुमच्या पद्धतीने तसं करा। तुम्हाला ज्वेलरी घालायची असेल तुळशी मातेला तरी घालू शकतात, काही हरकत नाही। 4 साईडला 4 ऊसाचे मांडव लावायचे आहेत, रांगोळी काढायची खाली। त्याच्या समोरच्या पाटावर, तुळशी मातेच्या समोरच्या पाटावर आपल्याला बाळकृष्ण एक कलश स्थापना करायची। कलश जशी स्थापना करतात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना, विड्याची 2 पानं घ्या, त्याच्यावरती गणपती बाप्पांचा थोडासा
तुम्ही 11 वेळा ओम गण गणपती नमः म्हणून अभिषेक केला तरी चालेल, किंवा अथर्वशीर्ष बोलून जरी अभिषेक केला तरीही चालेल. गणपती बाप्पांची स्थापना करा, त्यांना गोड खोबऱ्याचा नैवेद्य द्या. त्याच्यानंतर आपल्याला बाळकृष्ण जे आहेत बाळकृष्णांना अभिषेक घालायचा आहे. पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्त म्हणून बाळकृष्णांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. आणि जो पाट ठेवलेला असेल एका पाटावरती तुळशी माता राहील, दुसरा पाट समोर ठेवायचा, त्याच्यावरती एका बाजूला आपण कलश ठेवायचा आहे. आणि उजवा पाट आपला जो उजवा हात आहे तिकडे गणपती बाप्पांना विराजमान करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला मध्यभागी श्रीकृष्ण जे आहेत आपल्या देवघरातील मूर्ती जी आहे ती आपल्याला तिथे स्थापना करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला तांदूळने आपल्याला स्वस्तिक काढा, हळदी कुंकू स्वस्तिकच्या वरती, त्याच्यावरती छोटेसे आसन टाका बाळकृष्णांसाठी आणि बाळकृष्णांचा अभिषेक करा. अभिषेक करत असताना आपल्याला स्त्री सुक्त आणि पुरुष सुक्त बोलायचं आहे. बाळकृष्णांचा अभिषेक करा पाण्याने, नंतर त्यांची सजावट करा, कपडे परिधान करा. हा जे असतील तुम्हाला त्या प्रकारे तुम्ही करू शकतात. बाळकृष्णांना छान सुंदर असं तयार करा, नंतर आपण विराजमान करा आसनावरती. आणि आपल्याला बाळकृष्णांचं तोंड मात्र हे पश्चिमेलाच यायला हवं, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे असे आपण जेव्हा आपण पूजा मांडणी करत असतो तेव्हा बाळकृष्णांचं तोंड मात्र हे पश्चिमेला येईल, या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे करत असताना आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला ही पूजा करायची असते. तर हे केल्यानंतर बाळकृष्णांचा अभिषेक झाल्यानंतर तुळशी मातेचा पण अभिषेक करायचा आहे. तुळशी मातेचा अभिषेक करत असताना काय करायचं तर फुलाने पाणी स्प्रे करायचं आहे नुसतं थोडंसं तरीही चालेल. आणि पुरुष सुक्त स्त्री सुक्त बोलून घ्यायचं आहे. आपण जेव्हा मंगलाष्टक वगैरे ही पूजा करणार आहे त्याच्या आधी आपल्याला हे बघा, आपल्याला मांडव जे बोललं जातं बघा, मांडोळे बोलले जातात किंवा मग हे बोलले जातात बघा, बासिंग बोललं जातं, इथे जे लावले जातात बघा नवरदेव नवरीला लावतात ते पण आपल्याला अर्पण करायचंय. बाळकृष्णांना आणि तुळशी मातेला पण एक अर्पण करायचंय. सगळ्यात आधी अभिषेक झाल्यानंतर हळदी कुंकू व्हायचंय. दोघींना पण अष्टगंध बाळकृष्णांना लावायचे, तुळशी मातेला हळदी कुंकू लावायचे. पंचोपचार षोडोपचार आपल्याला पूजा करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला दोघांच्या मध्ये आपल्या घरातील जेवढे लोक आपण आहोत घरामध्ये तेवढे उपस्थित राहायचे आहेत. तुळशी मातेचं जेव्हा लग्न लावत असतो अंतरपाठ छोटासा हातरुमाल असतो सफेद कलरचा, तो घेतला अगदी तरीही चालेल. आणि अंतरपाठ धरून अंतरपाठच्या वरती जसं स्वस्तिक काढलं जातं ते स्वस्तिक काढायला विसरू नका. हातरुमालच्या वरती म्हणा किंवा पांढरा कपडा जो घेणार आहे अंतरपाठसाठी त्याच्यावरती स्वस्तिक काढा आणि तो अंतरपाठ धरून आपल्याला मंगलाष्टक बोलायचे आहेत. मंगलाष्टक बोलत असताना आपल्याला अक्षदा जे आपण जसं लग्नांमध्ये तयार करतो तशा रंगीत थोडा कुंकू थोडे हळद लावून अक्षदा तयार करा आणि सगळे आपल्या घरात जेवढे असतील तेवढ्यांना हातावर द्या. मंगलाष्टक हे आपण मोबाईलवर लावले अगदी तरीही चालेल. आणि आपण मंगलाष्टक बोलत असताना अक्षदा टाकायच्या आहेत बाळकृष्णांच्या वरती आणि माता आपली तुळशी मातेच्या वरती. अशा प्रकारे आपल्याला दोघींचं लग्न लावायचं आहे आपल्या घरात. लग्न लावल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची ओटी भरायची आहे. तुम्हाला जसं मगाशी सांगली ओटी भरताना आपला ब्लाऊज पीस घ्या, नंतर फळ असेल जे तुम्हाला अर्पण करता येईल ते तुम्हाला द्यायचंय. वेणी, गजरा, हातरुमाल, जे मेकअपचं सामान असतं आपल्या परीने आपण ओटी भरायची आहे तुळशी मातेची. लग्नानंतर जेव्हा पण आपण हे करतो नैवेद्याला गोडाचं काहीतरी बनवा, तो नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे. ओटीमध्ये पण आपल्याला फळ वगैरे एखादी श्रीफळ ठेवा किंवा दुसरं फळ, अशा गोष्टी ठेवायच्या आहेत. व्यवस्थित आपल्याला पूजा करायची आहे. आणि एक तुम्हाला सांगितली ते आपण जेव्हा पण हे मंगलाष्टक बोलणार आहोत, मंगलाष्टक बोलल्यानंतर आपल्याला जो नैवेद्य असतो गोडाचं तर आपण बनवणारच आहोत, पण चिंच आणि आवळा जो बोलला जातो याचा नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचा आहे. नंतर आपल्या घरातील जो स्वयंपाक असेल त्याचा नैवेद्य आपण तर दाखवणारच आहोत, पण याला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे आवळा आणि चिंच या गोष्टींना, म्हणून याचा नैवेद्य आपण दाखवायचाच आहे. त्याच्यानंतर एक मी तुम्हाला सांगेल, तुमच्या घरात जर मुलं मुली लग्नाचे असतील आणि त्यांचे लग्न जर जमत नसतील तर आवर्जून तुम्हाला सांगेल की तुमच्या घरात तुलसी विवाह हा व्हायला पाहिजे. जेव्हा तुलसी विवाह होत असतो त्याच्यानंतरच आपल्या घरात शुभ कार्याची सुरुवात होत असते असं बोललं जातं. निश्चितच तुम्ही ही जे मी तुम्हाला सांगणार हे करून बघा. तुमच्या घरातील राहिलेले मुलं असतील लग्नाचे तर निश्चित लग्न जे जमायला अडथळे येत असतात ते दूर होतील, एवढं पण मी तुम्हाला सांगेल. तर तुम्हाला काय करायचंय, जेव्हा पण आपण करत असतो, समजा मुलगी असेल तर मुलीने काय करायचंय, जे काही विधी आपण तुळशी माते ज्या साईडला आहेत पाटावरती बसल्या त्या साईडला उभं राहायचं. नंतर मंगलाष्टक बोलल्यानंतर श्रीकृष्णांना जो हार घातला जातो तो मुलीने
तुळशी मातेकडून म्हणजे तुळशी मातेच्या वतीने त्या मुलीने बाळकृष्णांना हार घालायचा आहे, किंवा मुलगा असेल तुमच्या घरात त्याचं लग्न जमत नाही, अडथळे येत आहेत, तर श्रीकृष्णांच्या वतीने त्या मुलाला तुम्ही तुळशी मातेला हार घालायला सांगा. हे जर तुम्ही पूजा केली, हा खूप छोटासा उपाय आहे, पण ज्यांच्या घरात असे अडथळे येत असतील लग्नाला, तर त्यांना मी सांगेल की आवर्जून तुम्ही तुळशी मातेचं लग्न तुमच्या घरात करायचं. काही एक जास्त तुम्हाला वेळ लागणार नाही या गोष्टीला. खूप छोटीशी अशी पूजा आहे. नक्कीच सगळ्यांनी ही पूजा करा. आणि तुमच्या घरात जर असं काही अडथळे येत असतील मुलामुलींच्या लग्नांसाठी, तर मी ज्या प्रकारे आता तुम्हाला बोलली, तर मुलीला बाळकृष्णांना हार घालायचा आहे, हार अर्पण करायचा आहे. या पद्धतीने जर केलं तर लग्न जुळण्यासाठी म्हणजे खूप चान्सेस असतात, म्हणजे खूप चान्स येतो, चालून येतात असं बोललं जातं. म्हणून सांगेल की नक्कीच हा उपाय करून बघा तुम्ही त्या दिवशी. सगळं करायला कोणाला वेळ नसेल किंवा कोणाला जमत नाही, ऑफिस असेल किंवा काहीतरी असेल, जॉब असतील, मग त्यांनी काय करायचं, ही पूजा करायची पण वेळच नाही, तर मग काय करायचं. अशा वेळेस तुम्हाला सांगू का, जी तुळशी माता आहे आपली, तुळशी मातेला आपण दिवा धूप दीप दाखवायचा आहे रात्रीच्या वेळी. जर जमलंच नाही, बोलते मी तुम्हाला ही एवढी पूजा करायला किंवा लग्न लावायला नाहीच जमलं, तर त्या लोकांनी काय करायचे, जे अलंकार आपण तुळशी मातेला मी मगाशी सांगितले ते अलंकार आणायचे आहेत, आणि आपण ते अलंकार ओटी आपण तेवढी तरी निदान हळदी कुंकू पंचोपचार पूजा करायची तुळशी मातेची आणि ओटी भरायची आहे. जे अलंकार आहेत पूर्ण अलंकार ते अर्पण करायचे आहेत तुळशी मातेला, हे लक्षात घ्या. तर एवढं तरी निदान तुम्ही करायचं आहे. ज्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी सांगते मी. अशा प्रकारे आपल्याला तुलसी विवाह हा करायचा आहे. सगळ्यांना मी आवर्जून सांगेल, सगळ्यांनी तुलसी विवाह करा आणि आपल्या घरात खूप फरक जाणवेल ह्या गोष्टी. ज्यांचे मुलामुलींचे लग्न जमत नाही त्यांना मी आवर्जून सांगेल की सगळ्यांनी हा जो त्या दिवशीचा खूप मोठा म्हणजे असा तिथी आहे, त्या तिथीला हा तिथी आपला एकदाच येत असतो एका वर्षात, आणि नक्कीच हा जो मी उपाय सांगितला परत सांगते मी, कारण तो केल्याने खूप अडथळे दूर होतील तुमचे. जर असं घडत असेल तर नक्कीच तुम्ही मुलगा किंवा मुलगी कुवारी असेल तर त्यांना लग्नाचे असतील तर तुम्ही ही पूजा करायला सांगा. आणि शक्य ठीक आहे नाहीच येत तर मग तुम्ही म्हणजे नवरा बायको मिळून दोघी मिळून घरात कोणीतरी असेल जोडप्याने पूजा केली अगदी तरीही चालेल, काही एक हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही तुलसी विवाहाची जी आपली पूजा आहे ती करू शकतात. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.